तिकडे विधानसभेच्या विशेष अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी महायुतीच्या नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी पार पडला। यावेळेला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी विधानसभा सदस्यत्वाची शपथ घेतली। आपले नेते शपथ घेण्यासाठी आल्यानंतर महायुतीच्या आमदारांकडून घोषणाबाजी करण्यात आली। श्री देवेंद्र फडणवीस, मी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस ईश्वर साक्ष शपथ घेतो की मी एकनाथ संभाजी शिंदे विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की मी अजित आशाताई अनंतराव पवार विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की। वळूयात पुढच्या बातमीकडे। ईव्हीएम वरून सध्या राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। मार्कडवाडीतील बॅलेट वोटिंग वरून निर्माण झालेल्या वादाचे पडसाद थेट विधिमंडळातही पोहोचले। विधिमंडळात आज नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी पार पडला। महायुतीच्या आमदारांचा शपथविधी झाला, पण महाविकास आघाडीच्या नवनिर्वाचित आमदारांनी आज शपथ घेतलीच नाही। जितेंद्र आव्हाड यांनी तर विधान भवनाच्या पायऱ्यांवर पोस्टर झळकवत घोषणाबाजी केली। मार्कडवाडीच्या मुद्द्यावरून विरोधक सत्ताधाऱ्यांच्याकडून एकमेकांवर जोरदार वार प्रहार सुरू झाले आहेत, तर आक्रमक झालेल्या महाविकास आघाडीच्या आमदारांनी आज ऐवजी सभागृहात उद्याला शपथ घेण्याचा निर्णय घेतलाय। मार्कडवाडीचं लोण हे पूर्ण महाराष्ट्रात पसरलं आणि आता अटक करून तुम्ही त्याला अजून फुंकर मारलीत। माझ्या आद्याने जसं भारतीय स्वातंत्र्य लढ्यात दांडी मार्चची यात्रा ही स्वातंत्र्याला नवीन चाल देणारी ठरली, तसंच इथे जो वाढणारा एकअधिकारशाही आहे, फॅसिझम आहे, त्याला रोखण्यासाठी मार्कडवाडीचा प्रयोग हा आधुनिक भारताचा दांडी मार्च असेल। आम्ही सगळे जो आज निषेध करत आहोत, आम्ही काही हरलेले आमदार नाही आहोत, हरलेले उमेदवार नाही आहोत। आम्ही जिंकून आलो तरी देखील आमच्या मनात जी शंका ईव्हीएम बद्दल आहे, जी निवडणूक आयोगाबद्दल आहे, ही आज व्यक्त करत आहोत आणि म्हणून आज आम्ही निषेध म्हणून शपथ घेत नाही आहोत। जनतेचा मान राखून, जनतेच्या मनात जे शंका आहेत त्याचा मान राखून आम्ही आज शपथ घेत नाही आहोत। महत्त्वाची गोष्ट हीच ठरेल की लोकशाहीचा जो लॉंग मार्च आहे, लोकशाहीचा जो आपण पाहत असाल एक मोर्चा आम्ही हाती घेणार आहोत, इथपासून सुरुवात होते। कारण लोकशाही चिरडण्याचं काम आधी देखील होत होतं। आपण पाहिलं असेल 2014 पासून हळूहळू जे चाललेलं आहे, इन्स्टिट्यूशन्स मारण्याचं काम चालू आहे। लोकसभेत जनतेने निकाल दिला, पण तोच निकाल चिरडण्याचं काम ह्या सरकारने करायचा प्रयत्न केलेला आहे। निवडणूक आयोगाने सुद्धा यामध्ये खरं तर पारदर्शकता ठेवली नाही, या संदर्भात अनेकांचा संशय आहे। या सगळ्यांच्या संदर्भात आज आम्ही महाविकास आजच्या दिवस शपथ घेणार नाही। मार्कडवाडीच्या गावकऱ्यांनी घेतलेल्या निर्णयाला पाठिंबा आणि हे जे काही पाऊल सरकारने उचलले त्याला निषेध, यासाठी आज आम्ही बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला किंवा आम्ही आज बहिष्कारही घालू आणि शपथ घेणार नाही असा निर्णय महाविकास आघाडीने घेतलेला आहे। त्यांना लोकांनी निवडून दिलेल्या त्या जनतेचा हे अपमान करतायत। अरे तुम्हाला 5 वर्ष आहेत ना, 16 तारखेला नागपूरला अधिवेशन आहे। महाराष्ट्रातल्या प्रश्नावरती तुम्ही लढा ना, सरकारच्या विरोधामध्ये भूमिका घ्या ना। जर सरकार तुमचं ऐकत नसेल, तुम्हाला एखादा चांगला निर्णय महाराष्ट्राच्या जनतेसाठी करायचा आहे आणि तुम्ही तिथं आंदोलन करा, सभागृहातून सभात्याग करा, पायरीवरती आंदोलन करा, पण दिवाळी दिवशी शिमगा करायची घाण सवय तुम्हाला लागलेली आहे। गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्ही बोंबलताय, दसऱ्याच्या दिवशी तुम्ही बोंबलताय। अरे शपथविधी आज लोकांनी तुम्हाला निवडून दिलंय, कसं तरी तुम्ही नवसानं निवडून आलाय, तुम्ही आज शपथविधी घ्यायला पाहिजे होता।
आज तुमच्या मतदारसंघातली लोक सुद्धा ज्यांनी तुम्हाला मतदान दिलंय ती लोक सुद्धा जोडा हातात घेऊन उभा राहतील. हे कधी गावाला येत आहेत आणि मतदारसंघामध्ये याला जोड्यानं मारतोय अशा त्या लोकांची भावना झाली असेल. 31 ज्यावेळेस निवडून आले त्यावेळेस ईव्हीएम मशीन खूप चांगली होती आणि इकडं मात्र असा निकाल लागला. हा त्यावेळेस ईव्हीएमला दोष द्यायला सुरुवात केली. ठीक आहे, लोकशाहीमध्ये प्रत्येक आघाडीला, युतीला, पक्षाला, त्यांच्या नेत्यांना काय त्यांनी वक्तव्य करायचं तो त्यांचा अधिकार आहे. पण उद्याचाच दिवस शपथ घेण्याचा आहे. त्यांना उद्या संध्याकाळपर्यंत शपथ घ्यावीच लागेल. तर परवा दिवशी सभागृहामध्ये कामकाजात भाग घेता येईल. ही एक प्रोसिजर आहे आणि बहुतेकांना सगळ्यांना माहिती आहे. परंतु पहिल्याच दिवशी आपण काहीतरी वेगळं करतोय. आम्ही जरी संख्येने कमी असलो तरी आम्ही आमचं अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न करतोय. हा केविलवाणी त्यांचा प्रकार चाललेला आहे. मला असं वाटतं की कुठेतरी लोकशाहीचा हा अपमान आहे आणि जनतेने ज्यांना निवडून दिलं त्यांनी शपथ घ्यायला नकार देणं म्हणजे निवडून देणाऱ्या जनतेचा अपमान आहे. दरम्यान न्यूज 18 लोकमतच्या कार्यक्रमात बोलताना उत्तम जानकर यांनी ईव्हीएमच्या मुद्द्यावरून थेट राजीनाम्याची तयारी दाखवली.